नमस्कार मित्रांनो, आज मी निघालो आहे एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याचबरोबर जवळ असलेल्या कार्ला लेणीसुद्धा आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. एकविरा देवी टेम्पल हे जे आहे लोणावळ्यात स्थित आहे. व्हॉट अ ग्रेट कंडिशन ऑफ दिस रोड. आणि हा स्टेट हायवे, असं नाही की हा छोटा मोठा कुठला रोड आहे लोकल. वाव, व्हॉट अ वेव. सध्या आपण नेरळपर्यंत पोहोचलेलो आहोत. सो हे जे नेरळचे डोंगर आहेत, सो आपण कपोलीपर्यंत पोहोचलेलो आहोत. गाडी मी CNG वरच चालवत आहे. पोलो एकदम धूर सोडत आणि i10 CNG मध्ये हा रस्ता जो तुम्ही पाहताय हा जुना पुणे एक्सप्रेस हायवे आहे. याला सातारा हायवे देखील म्हणतात. आजही हा रस्ता प्रवासाला एक वेगळीच मजा देतो. दोन्ही बाजूला हिरवई, डोंगर आणि घाटातून जाणारे वळणं, हे सगळं पाहिले की प्रवास अजूनच सुंदर होतो. एकविरा मंदिर हे लोणावळ्याजवळ कार्ला गावात आहे. आई एकविरा ही कुळदेवता आहे कोळी समाजाची, पण हजारो भाविक दरवर्षी इथे दर्शनासाठी येतात. मंदिरात पोचायला थोड्या पायऱ्या चढावे लागतात, पण वर गेल्यावर जे दर्शन मिळते तिथलं समाधान एकदम वेगळंच असतं. याच मंदिराजवळ अगदी शेजारी आहेत कार्ला लेणी. ही बौद्धकालीन लेणी 2000 वर्षापूर्वीची मानली जातात. इथली शिल्पकला, खांब आणि वास्तुशिल्प पाहिलं की आश्चर्य वाटते. इतक्या वर्षापूर्वी लोकांनी एवढं भव्य काम कसं केलं असेल हे विचार करताच थक्क व्हायला होतं. जुन्या पुणे हायवेवरून गाडी चालवताना तुम्हाला रस्त्याची शांतता, बाजूचे डोंगर आणि निसर्ग खूपच सुंदर अनुभव देतात. या रस्त्यात अनेकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत, कारण एक्सप्रेसवे होण्यापूर्वी सगळे मुंबई पुणे प्रवास इथूनच करायचे. आणि अजून एक खास बात म्हणजे जे की मी जाणवली आहे रिसेंटली, की नवीन बनलेल्या एक्सप्रेस हायवेपेक्षा जुन्या हायवेच्या जो रोड क्वालिटी आहे ती चांगली आहे. जर तुम्ही नवीन एक्सप्रेसवेवर जाल तर तिकडे जे नवीन बनलेले पॅचेस आहेत ते त्या करेक्ट कंडिशनमध्ये नाही आहेत. आधीची क्वालिटी मेंटेन केलेली नाही आहे. हा एक डिफरन्स मी जाणवलेला आहे. थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत एकविरा मंदिर आणि कार्ला लेणी येथे. पुढच्या फुटेजेसमध्ये मी तुम्हाला तिथले दर्शन आणि अनुभव दाखवणार आहेत. तोपर्यंत या रस्त्याचा नजारा एन्जॉय करा.
मित्रांनो, आता आपण आलो आहोत एकविरा आई मंदिराजवळ. हे ठिकाण लोणावळापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि जुन्या पुणे हायवेवरून अगदी सहज पोहोचता येते. मंदिरात पोहोचण्यासाठी तुम्हाला 300 पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात. प्रवास थोडा कष्टाचा वाटतो, पण आईचं दर्शन मिळालं की सगळं थकवा जातो. या पायऱ्या चढताना दोन्ही बाजूंना लहान दुकाने दिसतात. इथे तुम्हाला फुलं, नारळ, प्रसाद आणि देवीसाठी चढाव आणायला मिळतो. आता आपण आलो आहोत एकविराई मंदिराच्या गाभाऱ्याजवळ. देवीचे स्वरूप खूप साधं आहे, पण भक्ती मात्र अफाट आहे. कोळी समाजाची ही आई कुळदेवता आहे आणि हजारो भाविक वर्षभर इथे येतात. खूप लोक इथे मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून सुद्धा येतात आणि आई त्यांना निराश कधीच करत नाही असं मानलं जातं. चला आता आपण बघूया कार्ला लेणी. मंदिराच्या अगदी शेजारी आहेत कार्ला लेणी. ही लेणी अंदाजे इसवी पूर्व 2ऱ्या शतकातील म्हणजे जवळपास 2000 वर्षापूर्वीची आहेत. या लेण्यांमध्ये मोठं प्रार्थनागृह, ज्याला की चैत्यगृहसुद्धा म्हणतात, हे आहे. आत गेल्यावर मोठे खांब, कमानी, शिल्पकला पाहून खरंच आश्चर्य वाटते. तुम्ही पाहू शकता दगडातून कोरलेले स्तंभ आणि शिल्प आजही तितकेच भक्कम आहेत. त्या काळी अशी अभियांत्रिका आणि कला कशी असेल हे पाहून थक्क व्हायला होते. ही लेणी आजही आपल्याला बौद्ध संस्कृतीचा वारसा सांगतात. बाहेर उभं राहिल्यावर डोंगरातून दिसणारा नजारा अप्रतिम आहे. खाली हिरवाई, दूरवर डोंगर आणि वरती इतिहास बोलणारी ही लेणी, यामुळे हे ठिकाण खास बनते. तर मित्रांनो, हा होता माझा आजचा प्रवास. एकविराई मंदिर आणि कार्ला लेणी. प्रवास छोटा होता पण अनुभव मोठा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पुढे कोणत्या ठिकाणचा प्रवास पाहायला आवडेल ते. धन्यवाद.